मुंबईकरांवरती पाणीची वेळ आलेली आहे। टँकर संपावरती आहे, तर दुसऱ्या दिवशी देखील तोडगा निघालेला नाहीये। तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या बेमुदत संपाचा फटका जो आहे तो आता महानगरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्या, कार्यालय आणि शॉपिंग मॉल्सला बसला असल्याचं बघायला मिळतंय। मे महिना म्हणतात सुरुवात नाही झाली आहे, त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टींना, पाणी टंचाई गोष्टीला सुरुवात झाली आहे। अजून 2 महिने बाकी आहेत। कोणत्या गोष्टीला इथे सामोरं जायचं ते सांगा। आर्थिक प्रश्न चालू आहेत, महागाई चालू आहे। आत्ता एवढा मोठा प्रश्न त्यांनी अजून एक उपस्थित केला, तो म्हणजे पाण्याचा। कोणत्या पद्धतीने आम्ही सरकारला हे करायचं, कुठे म्हणतात ना धरून खेचून धरायचं, असे प्रश्न आहेत आमच्याकडे। पाणी खूपच कमी येतं, कधी 2:30ला येतं, कधी 3:30ला येतं, परत कधी 5:30 असं वेगवेगळ्या टायमाला येतं आणि पाणी खूप खराब येतं, गढूळ येतं एकदम। आमच्याकडे पाणी 2:30ला यायचं, ते आता 2:15ला पाणी येतं आणि पाणी एवढं खराब येतं की सगळं गटराचं पाणी येतं आहे आणि पाणी पुरवठा नाही आहे। 35 मिनिटं यायचं पाणी ते 30 मिनिटं येतं आहे आणि एकदम प्रेशर कमी पाण्याचा। तर टँकरच्या संपामुळे मुंबईमध्ये पाणी सुरू झाली आहे। यावरून ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। मुंबईमधील पाण्याचा प्रश्न पुढील 48 तासात सोडवा, नाहीतर प्रत्येक वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढणार हा इशारा आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सामान्यांचं म्हणणं काय तेही आपण पाहिलं, मात्र यामुळे आता आदित्य ठाकरे सुद्धा आक्रमक झालेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, सरकारी कर्मचारी अर्धे सुट्टीवर गेलेत लॉंग वीकेंड पाहून। मग पाण्याचं उत्तर कोण देणार, एसटीचं उत्तर कोण देणार? सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात। मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे, जर पुढच्या 48 तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती, ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली। तर यावरती फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे, तातडीने तोडगा काढावा असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले। पाहूयात ते आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणताय। मुंबईमधील टँकर चालकांचा संप सुरू असल्यानं काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणं अपेक्षित आहे। सामान्य जनतेला त्रास होणार नाही या दृष्टीने तातडीने तोडगा काढावा हे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत, असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय।